नुकताच जागतिक दुग्ध दिन साजरा झाला आणि नेमकं त्याच दिवशी गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोगळे यांना चेअरमनपदी वर्ष पूर्ण झाले. तर आता आपल्यासोबत आहेत गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोगळे सर. आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. माझा महाराष्ट्राच्या चॅनलवर आपलं स्वागत सर. एकंदरीतच या चेअरमन पदासाठी नुकताच वर्ष पूर्ण झालं आहे. या कालावधीबद्दल काय सांगाल? कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे संचालकपदी नवीन जे संचालक बोर्ड आलेलं आहे ते जवळजवळ तिचे 3 वर्षाचं पूर्ण झाले आहेत. त्यातली चेअरमन म्हणून माझी 1 वर्षाची कारकीर्द पूर्ण झाली आणि योगायोगानं जागतिक दूध दिन आणि 1 वर्षाची कारकीर्दचा एक दोन्ही म्हणून योगायोगानं एकाच वेळी आल्याच्यामुळं आम्ही केलेली कामं काय केली एका वर्षात आणि भविष्यात आम्ही काय करणार याची दृष्टी ठेवायला आहे. दूध वाढीचा कार्यक्रम करत असताना संकलन वाढ झाली पहिला महत्वाचा मुद्दा आहे, कारण आमचं ते रॉ मटेरियल आहे. पण नुसतं गाई दूध वाढ झाला नाही, म्हशी दूध वाढलं पाहिजे. कारण म्हशीचा ब्रँड हा आमचा जो राज्यात आणि भारतात एकूण या माहिती असल्याकारणानं आणि इथल्या दुधाला गाईचं असू दे म्हशी दूध असतं एक प्रकारचं त्याला सुगंधी हे असल्याकारणानं ह्याला फार मोठी मागणी आहे. आणि गोकुळच्या क्वालिटी आणि ह्याचा विचार जर केला तर राज्यात विशेष करून मुंबई मार्केट असेल, पुणे असेल, कोकण असेल, गोवा असेल, अनेक ठिकाणी ऐकून घ्या की हे दुधाचं मार्केटची मागणी काय आहे तर गोकुळ दुसरं नाव म्हणजे क्वालिटी. क्वालिटीमुळे ह्या गोकुळचं मार्केट टिकून नाहीत आणि अधिकाऱ्यांच्या लेवलला संकलन लेवल उत्पादक शेतकरी असतील, महिला भगिनी असतील, विशेष संस्था असतील, त्यांनी ही क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आम्हाला फार मोठं योगदान केलेलं आहे. सर्वांच्या दृष्टीने गोकुळ परिवाराने काम करत असताना म्हशीचं दूध वाढण्यासाठी आम्ही फार मोठी या वर्षापर्यंत मोहीम वापरली. मग गाव लेवलला काय असं वैरण विकासाचे प्लॉट जे असतील त्यांना वैरणीचा विकास वैरणीशिवाय दूध वाढीचा प्रोग्राम होऊ शकत नाही. तो आग्रह काय म्हणून आम्ही घेतल्यामुळं जे काय वैरण विकासचे प्लॉट करतील किंवा वैरण विकास बाहेर असेल त्यांना अनुदान देण्यासाठी मोहीम वापरली. जातीय मत्स्य कारण आपल्या जिल्ह्यात जातीय जनावर आपल्याला नाही आहेत. ह्या जिल्ह्यात आम्ही संकलन करत असलो आमच्याकडं महालक्ष्मी कृपेनं पाणी किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर असले चारा असला सगळ्या गोष्टी असले तर म्हैस किंवा गाईच्या ब्रीड बद्दलचे आपण जे प्रकार आहे तो आम्हाला बेंगलोरमधनं पंजाबमधनं गाईसाठी किंवा हरियाणा किंवा म्हैसाणामधनं म्हशी आणायला लागतात. आणि त्यासाठी आम्ही भरघोस अनुदानाचे स्कीम आलेले आहे आणि नुसतं अनुदानाची रक्कम नाही वाढली नाही, त्यांना वस्तुरूपाने देऊन ऐकून घ्या ह्या विषयाचं त्यांना डायव्हर्ट केलेला आहे आणि अंदाजे 40,000 रुपये रकमेचे रोख रक्कम आणि वस्तू रूपाने द्यायचे असं केलं आहे. हे करत असताना बऱ्याच लोकांचे जे हायब्रिड म्हशी जे असतील किंवा अपग्रेड जनावर जे आणलेत मशीन गाय आणली असते त्यांना पशुखाद्य आमचं एकाच क्वालिटीचं होतं पूर्वीचं आणि त्यांचं कायम असायचं की आम्हाला महाग असं चाललं आम्ही बाहेर घेतोय आम्हाला दूध वाढीचं जे आहेत त्यासाठी आम्ही कोयनूरचं किंवा डायमंड ज्याला आपण म्हणतो ते पशुखाद्य काढलं आणि त्याच्या दृष्टीनं आम्हाला जनावरांना स्टेबल राहत्या दृष्टीनं जनावरांचं उत्पादन आणि त्याच्या शरीराला ऊर्जा आहे देण्यासाठी आम्ही यशस्वी झालेला आहे. गाव लेवलला जिथं गोठा असेल, डेअरी असेल तिथेच असेल तिथं पूर्वी मी चेअरमन असताना गोकुळ आपली दारी योजना वापरली होती 10 वर्षापूर्वी. आता नाही, गोकुळ चेअरमन आपल्या गोट्याची दारी अशी भूमिका वापरली म्हणजे गोट्यात आम्ही आहे. आता दारी छापलं दारी म्हणजे घरी जर छापला विषय आता आम्ही कुठे घरी कुणाच्या जात नाही उत्पादकाच्या त्याच्यामध्ये जर चुकून काय तर गोट्याला विजिट दिलं तर जात पण गोट्याच्या दारीपर्यंत सगळ्यांनी गेलेलं आहे आणि त्याचे प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न केला. कारण त्याला एक शेवटी ते उत्पादक आहे. कारण मला स्वतःचा असा विश्वास आहे की जगाला सगळ्यात मोठा हुशार कोण असेल तर शेतकरी बंधू आणि भगिनी त्यानंतर सगळ्यांना नंबर लागतो एवढं ते प्रॅक्टिकल माणसं असतात. आणि धोरण पॉलिसी करत असताना त्यांच्या विचार करून त्यांच्या अडचणी मात करून आम्ही धोरण करू शकलो आणि ते यशस्वी झालेलं आहे. आज 8 लाखात दूध महत्त्वाचं नाही, ते स्टेबल झाले. मागील वर्षात तुलनेत 2.5 लाख दूध वाढलेलं आहे आणि स्टेबल राहणे फार महत्त्वाचं आहे. कुठं तर फ्लशमध्ये वाढला लीडमध्ये किंवा झालं म्हणजे स्टेबल राहणं फार महत्त्वाचं आहे. मार्केटिंगमध्ये फार मोठं सुधारणा झालेली आहे. सगळीकडे मार्केट दूध आलेलं आहे आणि सर्व क्षेत्रात माझे कर्मचारी आमचे असेल त्याचा करार असेल, उत्पादन लेवलला मॅनेजमेंटला काय पैसे द्यायचे असतील, शेतकऱ्यांना काय भाव द्यायचा असेल, सर्व क्षेत्रात ऐकून घ्या. मार्केटिंगला काय ऐकून घ्या, जे वितरक असतील त्यांच्याही सुद्धा समस्या सोडण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळीकडे ह्या विषयात आम्ही मार्ग लावले असल्याकारणानं आम्ही यशस्वी 1 वर्षाची वाटचाल केलेली आहे. सुदैवानं माझ्या आयुष्यात मी थोडासा नशिबान माणूस आहे की मी मागच्या वेळी असताना 10 वर्षापर्यंत सोन महोत्सव आला, ह्यावेळी हिरक महोत्सव आला
म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी असतात, ऐकून घ्या. आणि ह्या काळात 1 वर्ष मला हे महोत्सव सुद्धा चेअरमन म्हणून काही गोष्टी आम्हाला काम करता आल्या आहेत. जसं कुस्तीच्या स्पर्धा भरवल्या आहेत, त्याची शासनाने अजून आम्ही कुस्ती घेतलेली नाही, पण त्याची मंजुरी शासनाकडे आम्ही आणलेली आहे. भविष्यातील सगळं 2-4 महिन्यात आम्ही ते कोर्साबद्दल घेऊ शकेन. बऱ्याच योजना कार्यवाही करता हे महोत्सव सुद्धा आम्हाला लाभ घेता आला. उत्पादक शेतकरी सगळ्या क्षेत्रातली माणसं सगळी सुखी आहेत. अजून आम्हाला बरंच काम करायचं आहे. आम्ही समाधान आहे म्हणून होणार नाही. आम्हाला 20 लाख टप्पा काढायचा, पण 20 लाख टप्पा करताना आम्हाला आमची वितरण व्यवस्था, मार्केटिंग व्यवस्था जी आहे, आमचं दूध आलेलं दूध आम्ही वितरण करू शकलो तर आम्हाला फायदा आहे. नुसतं संकलन म्हणून वाढ जाऊन चालणार नाही. हा शेवटी हा रेशो आहे. जसं बँकेत सुद्धा डिपॉझिट जर वाढलं आणि कर्जावर नाही जर झालं तर बँक अडचण येते. आणि जर डिपॉझिट कमी झाला आणि बँकेत तसाच एक प्रकार आहे संकलनच्या धंद्यात असल्याकडनं ती भूमिका मी घेऊन निघालो. आज आम्ही रेशो मेंटेन केलेलं, ते भविष्यात आम्हाला राहील. 20 लाखाचा टप्पा करायचा तो शाश्वत राहायचं आम्ही हे करणार आहे. कारण 20 लाख केलं आणि कुठं कमी आलं यापेक्षा 20 लाख सरासरी दूध राहावं आणि दूध वितरण व्यवस्था राहावी. आणि त्याचं क्वालिटी आहे ती टेक्नॉलॉजी क्वालिटीवर फार महत्त्वाचं. मी आधीच सांगितलं तुम्हाला की गोकुळचं दुसरं क्वालिटी आहे आणि त्या ह्याच्यावरच आम्ही घोडजप केलेलं आहे. कारण आमच्याकडे येताना माणूस ऐकून घ्या वेगळ्या पद्धतीने बघतो. गोकुळला बघताना बघतो, गोकुळच्या कर्मचारी बघत असतात, अधिकारी बघताना एक प्रकारचं एक स्टँडर्ड म्हणून तिकडे पहिलं जातं. ते मेंटेन करण्याचं काम आहे. कारण आयुष्यामध्ये सगळ्या जो आमच्या सगळ्या नॉब्स आहेत ते आम्ही सगळे यशस्वी केलेले आहेत. निश्चितच अजून पुढचं 1 वर्ष आहे नेते मंडळी आम्हाला दिलेलं आहे. ते आणि कसं चांगलं होईल हे भविष्यात आम्ही वाटचाल करणार आहे. एकंदरीत तुम्ही म्हणालात की भविष्यातही काही धोरणे तुमची आहेत. हे दूध संघाचं हित वाढवण्यासाठी असे कोणते एक धोरणं आहेत तुम्ही या पुढच्या वर्षभरात किंवा असं राबवणार आहात? एकच हां, आता जे कार्यवाही झाले जे आहेत ऐकून घ्या की जवळजवळ आपण सोलर पार्कचा आपण जे योजना राबवली त्याचं नाही म्हणजे एमबीसीचं लाईटचं बिल 6.5 कोटी तुमचं वाचणार, म्हणजे 12 कोटीच्या आसपास आम्ही मुंबईचं पॅकिंग चालू केलं. स्वतःच्या इथं केलं, आम्ही भाड्याचं कॅन्सल केलं, त्याचे 12 कोटी रुपये आम्ही आमचे वाचलेले आहेत. भविष्यात आम्हाला स्वतःची डेअरी फार मोठ्या प्रमाणात करायची आहे आणि ते आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या चर्चा सुरू केलेली आहे की जागा मोठी आहे, सगळं आम्ही जागा पसंत केली आहे. पण एका वेळी आम्हाला पैसे भरता येणार नाही. तिने आम्हाला कुठं हप्त्याला पडून द्यावे. ते झालं ते आम्ही स्वतः 25-30 एकर जमीन ती भविष्यात तिथे मोठी डेअरी उद्योग करणार आहे. आणि अनेक आहेत. गोकुळ केशरचा मागाशी उल्लेख केला, आम्ही ती मंजुरी आणलेल्या भविष्यात सुद्धा ते प्रोजेक्ट येतील. शेतकरी भगिनी असतील, उत्पादक केंद्र म्हणून ऐकून घ्या आणि प्राथमिक दुसरं आमचे सभासद आहेत, ते केंद्र आमचे सगळे धोरण आहेत. त्यामुळे ते सगळी आम्ही योजना वापरणार आहे. आणि कसं आमच्या शेवटी जिल्हा संघ आहे, आम्ही काय फेडरल बॉडी नाही, पण फेडरल बॉडीच्या तुलनेत सुद्धा आमचं काम मोठं आम्ही करावलं हेच आम्हाला मोठा अभिमान आहे. म्हणजे फेडरल बॉडी आता बऱ्यापैकी कमी झाल्या, म्हणजे फेडरल बॉडी मोठ्याच आहेत त्या, शेवटी सगळी सण येऊन एकत्र काम करतात. मग जिल्हा संघ आमचं फेडरल बॉडीच्या तुलनेचं मोठं काम करायला हे फार मोठं आम्हाला ऐकून घ्या, म्हणजे आमच्या फार मोठं ते समाजकारक आहे असं मला वाटतं. एकंदरीतच तुम्ही म्हणालात की चेअरमन आपल्या गोट्यावर हा उपक्रम आपण राबवला आहात आणि तुम्ही प्रत्येकाच्या गोट्यापर्यंत पोहोचला आहातच. शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे? शेतकऱ्यांना एक मी बघितलं, त्यांना एक चेअरमन हा त्या संघाचा प्रतिनिधी म्हणून फार मोठा माणूस वाढतो आणि तो आपल्या दारी आल्यानंतर त्या भगिनीला किंवा त्या शेतकऱ्याला किंवा त्यांच्या मुलांना फार बरं वाटतं आणि त्यांच्यावर चर्चा करतो, हितगुज करतोय, त्यांचे प्रश्न समजून घेतो. हे त्यांना फार मोठेपणा असतो आणि त्यातून त्यांना ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेतून आणि त्यांना कसं वाढवता येईल, काय करता येईल. आणि परत बाबा समजा तिने काय एखादी गोष्ट केली तर तुम्ही परत यावं, पण त्या अपेक्षा करत असतं की आम्ही आता हे केलं ते केलं, तुम्ही आम्हाला सांगितलं मग दुपटा करावं आणि गोष्टी करावं सांगितलं तर तुम्ही परत याविषयी अपेक्षा असतात. ही ऊर्जा द्यायचं काम माझ्याकडनं होते त्याच्या. एकंदरीतच गोकुळ दूध संघाचे चेअरमन म्हणून काय आव्हान कराल शेतकऱ्यांना? आता ही चाललेली जी ती प्रगती करायला त्या आणि गतिमान त्यांनी कराव्या, अधिकारी सुद्धा गतिमान काम करावं, जे कर्मचारी त्यांनी गतिमान काम करावं आणि उत्पादन महिला सगळ्यांनी आता जे धंद्याचे धंदा म्हणून करायला आहेत शाश्वत धंदा आहे. कारण मी एक बघितलं सगळे धंदे आहेत, ऊस धंदा आहे, हे धंदा आहे, कारखाने आहेत, पण 10 दिवसाला फायनल देणार मिळणार एवढाच आहे. कधी 10 दिवस न होणारा, 12 महिने चालणारा आणि 10 दिवसाला फायनल बिल, 10 दिवसाला फायनल बिल कुठंच मिळत नाही. ह्या धंद्याचं मिळत असल्याकडनं हा आणि विशेष मी गावात राहून धंदा करता येते. एकच याला आधुनिक तंत्राचा वापर करावा पाहिजे, पारंपरिक आता थोडंसं बदलायला पाहिजे आणि ती पद्धत आता हळूहळू बदल घ्यायला. पारंपरिकला काही किंमत नाही, त्याला अनेक आधुनिक तंत्र मी जसं अनेक विषय उपस्थित केला. आधुनिक तंत्र आणि तरुणी हात यावं, विशेष करून युवकांनी सगळे जर मागतात ते आम्हाला नोकरी मागतात
आणि नोकरी हा सगळ्यांना आपण देऊ शकत नाही. तर नोकरी देणारे हात व्हावेत अशा दृष्टीने आम्ही स्वतः व्हॉट्सअप करावले. म्हणजे अनेक लोक देतो तुम्ही लावावं असं एवढ्या मोठ्या समोर करावं अशा दृष्टीने. जसं सामुदायिक शेतीचा प्रस्ताव होतो तसं सामुदायिक डेअरीचा व्यवसाय होतोय का एकत्रित तुम्ही काम करू शकता हे सुद्धा आम्ही विशेष योजना राहणार आहे यांची. मग हा प्रयत्न आहे आमचा शेवटी एकत्रित तुम्ही धंदा करावा. आव्हान काय करा आव्हानात हा याला गतिमंत गतिमंत हे जो वाक्य आहे बघा. गतिमंत आमचा एकच आहे की अरुण डोंगरे म्हणजे गतिमंत म्हणजे सगळ्यांनीच ऐकून घ्या चपळ होऊन पुढे पुढे गेलं पाहिजे आणि अडवलं हे त्याच्यापेक्षा दुसरं आव्हान काय करायचं कारण नाही. तर आताच आपल्यासोबत होते गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगरे सर. एकंदरीतच गोकुळ दूध संघाच्या चेअरमनच्या नात्याने त्यांचं एक कोल्हापूरकरांना तसेच शेतकऱ्यांना आव्हान आहे की सर्वांनी नोकरी मागतात पण नोकरी देणारे बना असं त्यांनी आव्हान केलंय. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.